अहिल्यानगर शहर मराठा डॉक्टर असोसिएशनची 6 पथकं आंदोलनस्थळी दाखल झालेत। नागरिक मोठ्या प्रमाणात जमा असून परिसरामध्ये पाण्याचंही साम्राज्य आहे। अशात पोटाच्या विकारानं अनेक जण त्रस्त असून डॉक्टरांची 6 पथकं ही मोफत उपचारासाठी आलेत। त्यांच्याशीच बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सांगाल, आपण कुठून आलेला आहात, काय नेमकं यामागचा मोटिव्ह होतं तुमचं? आम्ही अहिल्यानगर वरून आलो आहोत। नगर शहर डॉक्टर तर्फे आम्ही इथे मदत करायला आलो आहोत। बऱ्याच लोकांना सर्दी, खोकला, ताप, हातापायाला चिखल्या झालेल्या आहेत, काहींना फंगल इन्फेक्शन झालेलं आहे, कारण कंटिन्यू इथे पाऊस चालू आहे। त्यामुळे फंगल इन्फेक्शन, व्हायरल, थंडी, ताप हा मोठ्या प्रमाणात आहे। बऱ्याच जणांना पोटाचे आजार आहेत, जुलाब होत आहेत, पोटदुखीचा त्रास होत आहे। परंतु जरांगे पाटलांसाठी हे लोक इथून हलायला तयार नाहीयेत, तर आम्ही डॉक्टरांनी ठरवलं की आपण जाऊन इथं औषधोपचार करूयात। तर आम्ही सगळे मिळून इथे आलो आहोत आणि औषधोपचार करत आहोत। यातनं मराठा बांधवांनी नेमकी कशी काळजी घ्यायला हवी ते देखील मार्गदर्शन तुम्ही कराल। अन्न खाताना स्वच्छ अन्न खावं, आणि दुसरी गोष्ट असं पाणी वगैरे थोडंसं काळजी घ्या पाणी वगैरे पितानी। आणि दुसरी गोष्ट अशी का आम्हाला अंदाज नव्हता की वाटलं होतं सरकार सर्व मागण्या आमच्या 1 दिवसात हे होईल, आरोग्य सुविधेची गरज लागणार नाही, मग इथं असं चित्र दिसतंय का आंदोलन लांबण्याची शक्यता आहे। तर आम्ही आता चर्चा करून आमचं पुढची टीम 1-2 दिवसात आझाद मैदानावर टेंट लावून 24 तास डॉक्टर सुविधा, आम्ही वैद्यकीय सुविधा पुरवणार आहेत, ते पण एकदम मजबूत कंडिशनमध्ये सगळं व्यवस्थित सर्व पुरवठा होईल अशी काळजी घेऊ सगळ्यांची। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। हजारोंच्या संख्येनं आंदोलक, पोलीस बंदोबस्त असून देखील मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये चोरी झाली आहे। स्क्रूड्रायव्हरच्या साथीनं दुकानाचं कुलूप तोडून दुकान हे फोडण्यात आलंय। तक्रारदार दुकानानं तक्रार दाखल करत एक पोस्ट देखील केली आहे। माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादाजी स्ट्रीट फोर्ट परिसरामध्ये या आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांकडून कपड्याच्या दुकानांमध्ये चोरी केल्याचा प्रकार हा समोर आलाय। मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना